नाही महाराज. त्यांना वाटलं एकदा तरी देवाचं नाव बाबाने घेतलं म्हणजे बाबाचा उद्धार होईल. नाही तर काय मनुष्य जन्माला येऊन फायदा काय महाराज. कारण आपण जर आपल्याला देवाने मनुष्य जन्म दिलेला आहे, मग या जन्मात येऊन जर आपण भगवंताची प्राप्ती केली नाही तर काय कमवलं महाराज. कारण याच देही घडे देवाच्या भजना आणि काही ज्ञान नाही कोठे. देवे दिला देह भजना गोमटा, तो ह्या झाला फाटा बाधिकेचा. काय ना भगवंताने जो आपल्याला नरदेह दिलेला आहे ते भगवंत प्राप्तीसाठी दिलेला आहे, ईश्वराच्या प्राप्तीसाठी दिलेला आहे. पण आपण तो देह फक्त प्रपंचामध्येच घालतो. रात्रंदिवस संसारामध्ये डोकं घालत असतो. माझा रात्रंदिवस संसार हा डोक्यात आहे महाराज, नाही का. आणि म्हणून असाच संसार त्या बाबांच्या डोक्यामध्ये होता. रात्रंदिवस संसारच करत होते महाराज. कधीच देवाचं नाव घेतलं नाही, कधी हनुमंतरायाच्या दर्शनाला गेले नाही, गावात मंदिरात दर्शनाला गेले नाही, काही नाही महाराज. मुलाला कळालं की आता वडीलचे शेवटचे दिवस जवळ आलेले आहे, मग आता एकदा तरी बाबांनी नाव घेतलं पाहिजे देवाचं. आता काय करावं म्हणले, बाबाचं नाव घेतच नाही. मग एका मुलाने आयडिया केली, म्हणले काय करू, म्हणले गव्हाचं पोतं आण म्हणले ते आणि बाबाजवळ ठेवू म्हणले. मग त्याने पोतं आणलं, बाबाच्या समोर ठेवलं. बाबा झोपलेले होते, समोर ठेवलं. काय करा, त्याला छिद्र पाडलं महाराज, छिद्र पाडलं. आता बाबांनी सगळं चिकाटीचा सगळा संसार केला होता मला, म्हणजे त्याच्यामुळे बाबाला काही वाया जाऊ देवा वाटत नव्हतं. मग त्यावेळेस मात्र त्याला होल पाडलं. ते म्हणजे आता तरी ते बाबा म्हणतील की हे शिव म्हणल्याच्या नंतर भगवान शंकर तरी नाव मुखात येईल. शेवटचं पोराने आयडिया केली महाराज. मग एकाने खरंच पोतं आणलं, बाबाच्या समोर ठेवलं, त्याला होल पाडलं, त्याच्यातून धान्य गुळू लागलं महाराज. गुळू लागलं, सगळे गच्चीत बसले महाराज. बाबाने ते बघितल्याच्या नंतर बाबा बी त्यांचा बाप होता महाराज, ते कमी नव्हता. बाबाने ते बघितलं. बाबा म्हणे अरे बघता काय म्हणले, टाच म्हणले महाराज, पण शिव नाही म्हणले महाराज, नाही काय. एवढं सोपं नाही महाराज. देवाचं नाव मुखात यायला त्याला मागच्या जन्माची पुण्याच लागते महाराज. तेवढं